हाय गाईज. सो आज आपला टॉपिक काय आहे? BMS BHMS स्पॉट राऊंड बद्दल आजच्या व्हिडिओमध्ये आपण सर्व डिस्कस करणार आहोत. आजच्या व्हिडिओमध्ये आपण काय पाहणार आहोत? स्पॉट राऊंड होणार आहे का नाही हे मी तुम्हाला सांगणार आहे. यानंतर आपली नोटीस कधी येईल BMS BHMSच्या स्पॉट राऊंडसाठी आपण हे देखील थोडक्यात पाहणार आहोत. यानंतर आपण काय पाहणार आहोत? स्पॉट राऊंडला नव्याने रजिस्ट्रेशन करता येते का नाही आपण हे देखील डिस्कस करू. यानंतर आपण काय पाहणार आहोत? स्पॉट राऊंडसाठी जे विद्यार्थी काउन्सिलिंगच्या बाहेर पडलेले आहेत ते विद्यार्थी इलिजिबल आहेत का नाही हे देखील मी तुम्हाला सांगणार आहे. यानंतर स्पॉट राऊंडसाठी BMS BHMSला कॅटेगरीचा बेनिफिट आहे का नाही. IQच्या सीटसाठी तुम्हाला साधारणतः 24 लाखाचं आता सध्या बजेट आहे. 24 ते 30 लाखाचं तुम्हाला बजेट भेटेल. पण जर तुम्हाला डबल फीसमध्ये भेटत असेल तरच तुम्हाला घ्यायचं का हे देखील मी तुम्हाला शेवटी सांगणार आहे. यानंतर आपण काय डिस्कस करणार आहोत? काही नोट्स आहेत त्या देखील मी तुम्हाला क्लिअर करणार आहे. BMS BHMS साठी एक्सपेक्टेड किती सीट्स राहिलेले आहेत आपण हे देखील पाहू. आणि शेवटचं BMS BHMS स्टे वॅकन्सी राऊंड 5चा आपण कट ऑफ पाहू आणि एक्सपेक्टेड स्पॉट राऊंडचा कट ऑफ आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. लक्षात. आता सर्व आपण स्टेप बाय स्टेप डिस्कस करू. ओके. सो गाइस, आजचा आपला टॉपिक काय आहे? BMS BHMS स्पॉट राऊंड होणार का नाही आपण हे पाहू. यानंतर नोटीस कधी येणार हे पाहू. ऍडमिशन कॅन्सल केलेले विद्यार्थी इलिजिबल राहतील का हे देखील पाहू. नवीन रजिस्ट्रेशन होणार का नाही. कॅटेगरीचा बेनिफिट, BMS BHMS एक्सपेक्टेड सीट्स, BMS BHMS साठी किती स्कोर वगैरे लागेल हे सर्व आपण डिस्कस करणार आहोत. आता वन बाय वन पहा. ओके. सो गाइस, पहिल्यांदा पहा BMS BHMS स्पॉट राऊंड ओव्हरऑल इन्फॉर्मेशन. सर्व इन्फॉर्मेशन मी यामध्ये शेअर केलेली आहे थोडक्यात. ओके. सो गाइस, पहिल्यांदा पहा स्पॉट राऊंडचे चान्सेस आहेत बरं का. स्पॉट राऊंडचे चान्सेस आहेत आणि 3 फेब्रुवारी 2026 पर्यंत नोटीस येऊ शकते. आता तुम्ही म्हणत असताल सर तुम्ही नोटीस येऊ शकते हे कसं कन्फर्म सांगत आहात? सो गाईज, आम्ही CET सेल्सशी बोललो आहेत. सॅटर्डेला बोललेलो आहे आणि संडेला देखील बोललेलो आहे. त्याच्यामुळे मी तुम्हाला सांगतो चान्सेस आहेत स्पॉट राऊंडचे. ओके. यानंतर पुढचं पहा गाईज, स्पॉट राऊंड झाला तर कॉलेज लेवलवरती राऊंड होणार बरं का. स्पॉट राऊंड झाला तर कॉलेज लेवलवरती राऊंड होणार. ओके. सो कॉलेज डिसाइड करेल कोणाला सीट द्यायची आहे द्यायची नाही. मेरिट बेसवरती नाही बरं का. कॉलेज लेवलवरती राऊंड राहील. स्पॉट राऊंड कॉलेजच्या ह्याच्यावरती डिपेंडिंग राहणार. ओके. यानंतर पुढचं पाहायचं BMS प्रायव्हेट ऑल कॅटेगरीसाठी 113 प्लस. ओके. 113 आणि ओपन आणि EWS साठी 144 प्लस. या विद्यार्थ्याला ओनली आणि IQची सीटच घ्यावी लागेल जर तुमचं बजेट असेल तर. नसेल तर रिपीट करा तुमच्या मनानं. ओके. लक्षात. यानंतर पुढचं पाहायचं नोट, ज्या विद्यार्थ्यांना कॅप राऊंड 1 ते 4 आणि स्टे वॅकन्सी राऊंड 1 ते 5 मध्ये कॉलेज भेटले होते, हे इम्पॉर्टंट आहे बरं का, पण त्यांनी ऍडमिशन घेतले नसेल, पण त्यांनी काय कारणास्तव ऍडमिशन घेतले नाहीये. ओके. किंवा घेतले होते पण कॅन्सल केले असेल तर असे विद्यार्थी स्पॉट राऊंडला इलिजिबल राहू शकतात. लाईक BPTHचा पण स्पॉट राऊंडचा तुम्ही चेक करू शकतात. लिस्ट आली होती आता सांगतो तुम्हाला. ओके. यानंतर पुढचं पाहायचं BMS प्रायव्हेट साठी IQच्या एक्सपेक्टेड 40 ते 50 जागा राहिलेल्या आहेत. IQच्या 40 ते 50. ओके. आणि अशा आपल्या मेरिट बेसवर त्या जागा 10 ते 15 राहिल्या असतील मे बी. सो 60 ते 70 जागा ओनली BMS प्रायव्हेट साठी असू शकतात. लक्षात. समजलं. यानंतर पुढचं पाहायचं BHMS प्रायव्हेट साठी IQच्या एक्सपेक्टेड जागा 50 ते 60 आहेत. कोणी घेत नाही. सो गाइस, पुढची नोट पहा. स्पॉट राऊंड साठी नवीन रजिस्ट्रेशन नसते. ओके. सो जर तुम्ही अगोदर रजिस्ट्रेशन केलं नसेल तर तुम्ही गपचिप रिपीट करा. नो न्यू रजिस्ट्रेशन फॉर स्टुडंट. विद्यार्थ्यांसाठी नवीन रजिस्ट्रेशन नसते. ओके. लक्षात. यानंतर पुढचं पाहायचं स्पॉट राऊंड साठी 3 फेब्रुवारी पर्यंत नोटीस आली तर ओके, नाही तर महाराष्ट्रामध्ये स्पॉट राऊंड देखील होणार नाही. क्लिअर सांगतो तुम्हाला. ओके. यानंतर पुढचं पाहायचं जर NCSIM ने काउन्सिलिंगची डेट वाढवली 5 ते 7 दिवस तर ऑल स्टेटमध्ये BMS BHMSचा राऊंड हा होऊ शकतो. कर्नाटका, MP, भोपाळ ज्या ठिकाणी सीट्स आहेत त्या ठिकाणचं. ओके. यानंतर पुढचं पाहायचं नोट, स्पॉट राऊंडला कॅटेगरीचा बेनिफिट भेटू शकतो IQच्या विद्यार्थ्यांना पण. ओके. पण या ठिकाणी काय आहे 2026चा नवीन जो GR आलेला आहे तो लागू झाला पाहिजे तरच तुम्हाला कॅटेगरीचा बेनिफिट भेटेल. अदरवाईज
तुम्हाला नाही भेटणार. आता सांगतो तुम्हाला. ओके, थोडंसं वेट करा, मी कन्फर्मेशन आल्यावर तुम्हाला सांगेल ह्याच्याबद्दल. ओके, सो गाईज यामध्ये पहा BMS प्रायव्हेट स्पॉट राऊंडसाठी एक्सपेक्टेड कट ऑफ काय राहू शकतो 2025चा आपण हे थोडक्यात डिस्कस करणार आहोत. ओके, सो गाईज या ठिकाणी BMS प्रायव्हेट स्टे वॅकन्सी राऊंड 5चा अगोदर आपण कट ऑफ पाहू, यानुसार तुम्हाला मी सांगेल. ओके, सो गाईज ओपनसाठी 271 कट ऑफ गेलेला आहे, SC 270, ST 220 मार्काला सीट भेटली होती, VJ कॅटेगरी 271, NT1 270, NT2 271, NT3 270, OBC 269, SCBC 256 आणि EWS 270. हा स्टे वॅकन्सी राऊंड 5 BMS प्रायव्हेटचा कट ऑफ आहे. ओके, आता हे समजलं तुम्हाला. आता यानंतरची नोट खूप महत्वाची आहे. ओके, सो गाईज वरील स्कोअरमध्ये असतील, आता काही विद्यार्थी वरील स्कोअरमध्ये आहेत किंवा 1 ते 2 मार्कांनी खाली आहेत. आता 1 ते 2 मार्कांनी समजा 270 याचा असेल. ओके, 1 ते 2 मार्कांनी खाली आहेत. ओके, त्यांना कॉलेज भेटलं नसेल, अशा त्या राऊंडमध्ये विद्यार्थ्यांना कॉलेज भेटलं नसेल 1 ते 2 मार्क खाली असलेले बरं का, तर अशा विद्यार्थ्याला वाटत असेल आता आपल्याला सीट भेटेल. पण प्रॉब्लेम तर काय आहे, ज्या विद्यार्थ्यांनी ऍडमिशन कॅन्सल केलेले आहे असे विद्यार्थी जर इलिजिबल झाले तर तुम्हाला सीट भेटणार नाही. कारण काय आहे, कॅन्सल केलेले विद्यार्थीचा स्कोर लाईक 278, 282, 286, 300च्या वरी देखील आहे. त्यांची जर इच्छा झाली त्यांना रिपीट करायचं नसेल तर ते विद्यार्थी ऍडमिशन घेऊ शकतात. त्याच्यामुळे स्पॉट राऊंडचा कट ऑफ हा IQच्या कमी राहील, पण जर 10-12 जागा राहिलेल्या असतील त्याचा कट ऑफ याच्यापेक्षा देखील जास्त राहणार. आता सांगतो तुम्हाला. ओके, सो काय यानंतर पहा IQ सीट डबल फीस मध्ये भेटते का अगोदर पहा. स्टे वॅकन्सी राऊंड 5चं सीट मॅट्रिक्स पहा तुम्ही आणि BMS साठी ज्या ज्या ठिकाणी सीट्स राहिल्या होत्या त्या ठिकाणी त्यांना कॉल करायचं आणि डबल फीस मध्ये ते ॲग्री होतात का बघा. जर ऍडमिशन भेटत असेल तर डबल फीस मध्ये भेटत असेल तर घ्या, नाही तर सरळ सरळ रिपीट करा. कारण काही 24 ते 30 लाख तुमचं बजेट नाही, नॉट अ जोक. 24 ते 30 लाखामध्ये तुम्ही BMS केलेलं चुकीचं राहणार. त्याच्यामुळे आपले 3 महिने राहिले, सरळ सरळ रिपीट करू शकतात. ओके, जर बजेट असेल तुमचं तर कॉलेज तेवढे विशेष नाहीत बरं का, कॉलेज तेवढे विशेष नाहीत. आता तुम्ही ऍडमिशन घेण्यासाठी बुलढाणा, आदित्य, भंगार कॉलेज सगळे भंगार कॉलेज आहे. त्याच्यामुळे आहे ना, जर डबल फीस मध्ये होत असेल तर घ्या, मी नाही बोलत नाही तुम्हाला. पण तिप्पट फीस मध्ये घेत असताल तर बिलकुल घेऊ नका. आपलं रिपीट करा सरळ सरळ आणि पुढच्या वर्षी वाटलं तर IQ न घ्या, ते पण मुंबई पुण्याचे कॉलेज चांगले कॉलेज घ्या भेटतील तर तुम्हाला त्या ठिकाणी प्रॅक्टिस भेटेल. जास्त आदित्य, बुलढाणा, नॅशनलमध्ये काय तुम्हाला प्रॅक्टिस भेटणार. ओके, लक्षात समजलं. यामध्ये जर तुम्हाला काही क्युरीज वगैरे असेल, काही विचारायचं असेल तर मी माझा खाली नंबर दिलेला आहे, तुम्ही मेसेज किंवा कॉल करून माझ्यासोबत डिस्कस करू शकता. ओके, इनकेस जर तुम्हाला काही विचारायचं असेल कमेंटमध्ये विचारा, मी कमेंटमध्ये देखील आन्सर तुम्हाला देतच आहे. ओके, काय अडचण वगैरे असेल मला कॉल करा. बाय गाईज.